लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे। यावेळेस देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार का? लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, GR आलेला आहे व GR मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्या महिन्याचे पैसे जमा होणार आहे। त्यानंतर अजून एक महत्त्वाची अपडेट आहे, ते म्हणजेच काय की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहे, 6,000 रुपये थकीत हप्त्याबद्दल काय अपडेट आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयाच। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या योजनेत्र चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला देखील माहिती आहे की 100% खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितली जाते व तशीच माहिती पूर्णपणे खात्रीशीर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, GR आलेला आहे, शासन निर्णय आलेला आहे, त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आला आहे 2026-27। आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात हा GR आला आहे, ज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जे पैशांचं वितरण आहे, निधी वाटप आहे ते करण्यात आलं आहे, ज्यामध्ये 344.74 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभागाला यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान केली आहे आणि यामध्ये मे महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहे। तर या GR वरून एक अपडेट मिळाली आहे, ती म्हणजेच की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1,500 रुपये जमा होणार आहे, ज्यांच्या खात्यामध्ये मार्च व एप्रिल महिन्याचे पैसे सुरळीतपणे जमा झाले आहेत। बघा, 22 तारखेला एकदा वितरण झालं व 12 तारखेला वितरण झालं। मे मध्ये 12 आणि 22 तारखेला हप्त्याचं वितरण झालं, ज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले। पण अनेक लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये लक्षात घ्या काय कन्सेप्ट आहे समजून घ्यायचं आहे, कारण फेब्रुवारी महिन्यापासून तुमचे हप्ते बंद झाले असेल तर तुमच्यासाठी नक्कीच एक आनंदाचे अपडेट असणार आहे, कारण अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे फेब्रुवारी पासून पैसे बंद झाले आहेत, मार्च मध्ये देखील पैसे आले नाहीत व एप्रिलचे पैसे सुद्धा आले नाहीत। तर आता हा जो GR आला आहे तुम्ही पाहू शकता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आलेला GR आहे। यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, बघा, ज्या अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी, म्हणजे SC प्रवर्गातील ज्या महिला असणार आहे त्यांच्यासाठी ही निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णय आहे। ओपन किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या निधी यापूर्वीच जमा केली आहे, त्यामुळे लाभार्थी लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। आता तुम्ही म्हणाल की फक्त SCच्या लाडक्या बहिणींसाठी आहे का, तर बाकीचे SC ST VGNT ओपन जे OBC लाडक्या बहिणी आहेत त्यांची निधी ऑलरेडी वितरित झालेली आहे व आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये, बघा, येत्या 2 ते 3 आधी सुद्धा आपण ही माहिती सांगितली होती 10 तारखेपर्यंत GR येईल, कारण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून गेल्या वेळेस सुद्धा GR आले होते व अशा प्रकारे इथे सांगितलेलं आहे की त्या विभागाला, बघा, समाज कल्याण विभाग असू द्या, संबंधित प्रादेशिक उप आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी। हे सुद्धा त्यांना काय सांगितलेलं आहे की फिक्स पॅटर्न करायला सांगितलं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही। 10 तारखेला प्रत्येक 10 तारखेपर्यंत त्यांचे जे काही महिन्याचे पैसे असणार आहेत किंवा जे माहिती असणार आहे, GR असणार आहे ते पाठवायला सांगितले आहे। पहिली कन्सेप्ट क्लिअर झाली का? एक म्हणजे काय की मे महिन्याचे हप्ते त्या लाडक्या बहिणींना जमा होणार आहे ज्यांना मार्च व एप्रिलचे 1,500 रुपये जमा होणार आहे। मात्र 3,000 रुपये आणि 6,000चा काय घोळ आहे, बघा, 3,000 आणि 6,000चा काय घोळ आहे। अनेक लाडक्या बहिणींना असं झालंय की पैसे आलेच नाही, मेचे पैसे आले नाहीत किंवा फेब्रुवारीचे पैसे आले नाहीत, मग हे 6,000 रुपये किंवा हे 3,000 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना जमा होणार आहे, तर अनुसूचित जातीच्या ज्या लाडक्या बहिणींचे थकीत हप्ते आहेत, बघा, EKYC केल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींना काय झालं की पैसे जमा झालेले नाहीत। फक्त मार्च महिन्याचे कधी 1,500 आले तर एप्रिल महिन्याचे 1,500 आलेच नाही, पण EKYCच्या पडताळणीनंतर अशी सुद्धा माहिती मिळत आहे, ज्या पात्र झालेल्या लाभार्थी अनुसूचित बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिलचे थकीत हप्ते 6,000 रुपये जमा होणार आहेत। जर फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला मिळाले असतील तर पुढील हप्ते असणार आहे, म्हणजेच काय, मार्च एप्रिलचे हप्ते जे थकीत हप्ते असणार आहे ते देखील जमा होणार आहे व लवकरच या संदर्भात अजून अपडेट येणार आहे। त्यामुळे आपल्या योजनेला नक्की सबस्क्राइब करायचं आहे। तुमच्या खात्यात देखील हे 6,000 रुपये 3,000 रुपये जमा व्हावे वाटत असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा।
तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले होते का नाही, म्हणजेच कोणते मार्च व एप्रिलचे पैसे असो किंवा फेब्रुवारीपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का नाही, आपल्याला एकदा नक्कीच सांगायचं आहे. महत्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पण लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 10 तारखेला आता GR आलेला आहे बघा. 10 तारखेला GR आला आहे. आता 2 दिवस त्यानंतर जातात. पण काय होईल उद्या जर म्हणजे की आज 10 तारखेला GR आला, 11 तारखेला आज पैशांचं वाटप होणार नाही, लगेच 1 दिवसात पैशांचं वाटप होत नाही. 12 तारखेला हप्त्याचं वितरण सुरू झालं. 12, 13, 14, 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये मे महिन्याचे जमा होतील व जे अनुसूचित जातीच्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांची थकीत हप्ते आहेत, त्यांचे देखील पैसे आता लवकरच वितरण होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त बहिणींना शेअर करायचा आहे व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.